भाजपचं पुणे लोकसभेचं तिकीट नेमकं कुणाला मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नसतानाच इकडे शहरात मुरली मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। पुणे लोकसभेच्या तिकिटासाठी पुणे भाजपात राजकीय चढाओढ लागली आहे। त्यातून ही बॅनरबाजी झाल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पाहूयात। पुणे शहरात लावण्यात आलेले हे बॅनर अवघ्या काही तासातच उतरवण्यात आले। पण आता पुण्याच्या राजकारणात या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे। तसंच पुणे भाजपमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे। पुण्याचे माजी महापौर मुरली मोहोळ यांच्या विरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली होती। त्यामुळे पुणे भाजपमध्ये लोकसभा तिकिटासाठीचा वाद किती विकोपाला गेला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। कष्टाळू भाजप कार्यकर्त्यांच्या नावानं हे बॅनर लावण्यात आलं होतं। तुला स्टँडिंग दिला, महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं, खासदारकी पण देणार, आता बस झालं, तुला नक्की पाडणार, कष्टाळू भाजप कार्यकर्ता असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता। या बॅनरविषयी कॅमेरासमोर ना मुरली मोहोळ बोलायला तयार आहेत ना की जगदीश मुळे, कारण अर्थातच हातातोंडाशी आलेलं लोकसभा तिकीट कापलं जाण्याची भीती आहे। नाही म्हणायला माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंनी यावर पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। तसंच ते स्वतःही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं लपून राहिलं नाही। अशा कुठल्या बॅनरला किंवा अशा कुठल्याला पक्ष भीक घालेल असं मला वाटत नाही, कारण काही कारण नाहीये। कोणी काही बॅनर लावतो, कोणी एखादा इच्छुक असतो, त्याचा छोट्या विचारधारेचा कार्यकर्ता असतो, तो आपल्या नेत्याला कुठेतरी अनस्टेबिलिटी दिसते बाबा आपल्या नेत्याच्या बाबतीत, म्हणून तो कार्यकर्ता भावनेच्या भरात असे कुठले बॅनर लावतो। परंतु ह्या बॅनरला पक्ष स्तरावरती काहीही किंमत नाहीये। दरम्यान पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मुरली मोहोळ यांच्या विरोधातील बॅनरबाजीच्या आरोपाची झळ आपल्याला बसू नये म्हणून जगदीश मुळीक थेट फडणवीसांच्या दरबारात पोहोचल्याचं बोललं जातं। आता पुणे भाजपमधील हे बॅनर वॉर इथंच थांबणार की आणखी चिघळणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। तसं पाहिलं तर भाजपमध्ये तिकीट फायनल होताना बातम्या पेरणं किंवा पोस्टरबाजी करणं ह्या गोष्टींना तसं फार महत्त्व नसतं। पण तरी इथं पुण्यामध्ये पुणे लोकसभेचं तिकीट फायनल होण्याच्या आधी एकदम काटिकी टक्कर सुरू आहे तिकीट देताना, आणि त्यातनं जी पोस्टरबाजी सुरू झाल्याचं बोललं जातं। हे पोस्टर काढूनही टाकले, पण पोस्टर नेमकं लावलं कोणी हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे, आणि त्याचा फायदा आणि सहानुभूती कोणाला मिळणार आहे यावरूनच पोस्टर कोणी लावलं असो याचे कयास लावले जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।